हॅलो मित्रांनो, कसं काय? मी आपला दोस्त गणेश बद्रिके पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये आपल्याला घेऊन आलो आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि भेटूया पुढे ब्लॉक मध्ये। आपल्या या छोट्याशा ट्रिपची सुरुवात होत आहे गणपती अप्पा पासून। गणपती अप्पा मंगलमूर्ती मोरया। उलपाड्याच्या रस्त्याने मित्रांनो आलो आपण आणि समोरच्या तुम्ही पाहताय ते जीवदानी मातेचं मंदिर आहे। इकडनंच आपण बाहेर पडणार आहोत। मित्रांनो साईनाथ नाक्यावर आलो आपण आणि साईनाथ नाक्यावरून राईट मारल्याच्या नंतर पुढे राईट साईडला जीवदानी मातेचं वर जाण्यासाठी जुना रस्ता आहे। 5 पायरी असं म्हणतात। आता तिकडनं जास्त लोक जात नाही। उलपाड्याच्या इकडनं जास्त लोक जातात आता। तेव्हा याला 5 पायरी होते। इकडनं पहिला जुना रस्ता होता। पायात माळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात माळा मस्कराच्या हातात माळा काशाचा आवाज गणपती माझा नाचत आला काशाचा आवाज गणपती माझा नाचत आला। आता आपण विरार फाट्याला पोहोचलो। इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे हायवेला आणि हायवेवरून पुढे जाऊन पुन्हा राईट घ्यायचं आहे गणेशपुरी वज्रेश्वरीच्या रस्त्याला जायला। तो राईट असतो तो घ्यायचा आहे। हा आला आपला मुंबई गुजरात हायवे। ब्रिज आपल्याला खालून घ्यायची गाडी। पुढच्या ब्रिजवरून खालून राईट मारायचा आहे आणि वज्रेश्वरी गणेशपुरी अंबाडी या रस्त्याला आपण जायचं आहे। हा आपण हायवेवरून खाली उतरलो। हा आपण राईट मारला मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराज चौक शिरसाट नाक्याला आलो आपण। तर हाच रस्त्याने आपल्याला मित्रांनो सरळ जायचं आहे। ते पुढे आपल्याला गणेशपुरी लागेल वज्रेश्वरी लागेल त्यानंतर डायरेक्ट भिवंडी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि आपलं डेस्टिनेशन पण तेच आहे। थोडी ट्रॅफिक आहे। हा आहे मित्रांनो गणेशपुरीचा फाटा आणि आपण गणेशपुरीला जाणार आहोत। लास्ट टाइम आम्ही गेलेलो पण मंदिर बंद होतं त्याच्यामुळे काही दर्शन झालं नाही। सो आता इकडे आलो तर आम्ही जाऊन येणार आहोत।
फायनली मित्रांनो आपण गणेशपुरीला पोचलो आहोत आणि आपण हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, समोर मंदिर आहे. मंदिराच्या राईट साईडलाच मित्रांनो चप्पलाचं स्टँड आहे, जिथे चप्पल काढू शकतो आपण. आणि आपण दुपारी आल्यामुळे मित्रांनो आपल्याला नित्यानंद महाराजांचं दर्शन नाही होते, बट त्यांचं मठाच्या इकडे जाऊ शकता गाभाऱ्यामध्ये तुम्ही आणि बाहेरूनच दर्शन घेऊ शकता तुम्ही. आपल्याला उशीर झाला यायला, तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही लवकर या. मी टायमिंग विचारून सांगतो तुम्हाला मित्रांनो. इकडे आहे ना गरम पाण्याचा कुंड आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो गरम पाण्याचा कुंड अशा प्रकारे. अच्छा, मनाई केली वॉचमॅनने मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो, हे आहे मंदिर. आपल्याला आतमध्ये जायला अलाउड नाही आहे, सो मी बाहेरूनच व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो. फायनली आपला नित्यानंद महाराजांचं दर्शन झालं. काय भाई किती रे? फायनली आपलं गणेशपुरीला जाऊन नित्यानंद महाराजांचं मठाची समाधी होती तिकडे दर्शन झालं. आम्ही असतो दुपारी 1 ते 2:30 बंद असतं आणि आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे ते पाण्याचं गरम कुंड वगैरे दाखवता आलं नाही आहे. पण खूप चांगलं ठिकाण आहे मित्रांनो हे. पण जर तुम्ही विरारवरून बाय रोड येत असाल तर इकडे नक्की भेट द्या. गणेशपुरी नित्यानंद महाराज एक गरम कुंड आहे, तिकडं खासियत आहे त्या मंदिराची का तिकडे गरम कुंड आहे आणि शंकराची पिंडी देखील आहे. 1 ते 2:30 वाजेपर्यंत नका येऊ, कारण की मंदिर चालू असतं पण दर्शन होत नाही आहे. सो तुम्ही 1च्या आधी या किंवा मग 2:30च्या नंतर या. सो ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. गणेशपुरीवरून आपण थेट आता वज्रेश्वरीला आलो आहे आणि वज्रेश्वरीला ऑन द वेज मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर रस्त्याला लागूनच आहे. सो तुम्ही पण या आणि दर्शन करा. इकडे समोर गणपती अप्पा आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे. तिथे पण आतमध्ये जाण्यास मनाई आहे, तरी बघू आपण. मंदिराच्या लेफ्ट हँड साईडला मित्रांनो इकडे बजरंगबलीचं मंदिर आहे. वज्रेश्वरी मंदिरामध्ये देखील मित्रांनो व्हिडिओ आणि मोबाईल अलाउड नाही आहे काढण्यासाठी, फोटो वगैरे. सो आपण बाहेरूनच दर्शन केलं आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा, हे मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या साईडला येऊन अशा प्रकारे व्हिडिओ काढून तुम्हाला मंदिराचा काही भाग दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. हे लेफ्ट हँड साईडला मंदिराच्या इकडे दत्ताची मूर्ती आहे, छानपैकी छोटी आणि मस्तपैकी. त्याचं तुम्हाला दर्शन करतो. मित्रांनो वज्रेश्वरी या ठिकाणी देखील आपलं देवाचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये कॅमेरा किंवा फोटो वगैरे काढायला अलाउड नाही, व्हिडिओ वगैरे काढायला. सो आपण बाहेरूनच दर्शन घेतलं. तर ते तुम्हाला तांब्या पितळाचे काही कडे वगैरे पाहिजे असेल तर इकडे तुम्हाला या मावशीकडे मिळतील. तुम्हाला इकडे बघा. निसर्गरम्य मित्रांनो आणि ढगाळ झालेलं वातावरण आणि त्याच वातावरणामध्ये आपल्याकडे आलेले आहेत वडापाव. हा बाहेरचं क्लायमेट पाहता मित्रांनो वडापाव खाण्याची मस्त चांगली संधी आहे ही. आणि सोबतीला आपल्याकडे आहे कोल्ड्रिंक. अशा वातावरणामध्ये वडापाव खाण्याची आणि चहा पिण्याची बातच वेगळी असते.